पुढचं आपलं जे दीपावली यात्रेचं नियोजन होतं, जर आंदोलन आपलं जर असं चालू ठेवायचं असलं असतं तर दिवाळीची यात्रा सुद्धा आपण कॅन्सल करणार होतो. परंतु आता मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे की गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. समाज कोंडी यांच्या वतीनं मराठा समाजाला 50% आतून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी माननीय मनोज जरांगे पाटील या मराठा योद्ध्यानं एक पाऊल उचललं आणि अंतरवाली सराटी येथे साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. आणि तो मार्ग स्वीकारल्यानंतर अगदी शांततेत आंदोलन चालू असताना त्यावेळेस कुठल्याही महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील नावाचं वादळ कुणाला माहीत नव्हतं. त्यांच्या जवळच्या एक 3-4 जिल्ह्यामध्ये छोट्या मोठ्या आंदोलनामध्ये त्यांनी अतिशय हिरारीने सहभाग घेतलेला होता. तिकडं त्यांचं नाव होतं. परंतु जागतिक पातळीवर एका शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या मुलानं जी नोंद केली त्या या आंदोलनाच्या माध्यमातून झाली. याला काही कारणीभूत सरकार सुद्धा आहे. शांततेच्या मार्गातून आंदोलन चाललेलं असताना या सरकारनं आंदोलन दडपण्याच्या उद्देशानं त्या गावची लोकसंख्या 2800 असताना 2500 पोलीस तिथं तैनात केले आणि चुकीच्या पद्धतीनं पोलीस बांधवांना त्या ठिकाणी भ्याड असा लाठी हल्ला त्या आंदोलनावर झाला. त्यामध्ये आमच्या मायमाऊली असतील, लहान मुलं असतील, हे जखमी झाले. आणि ते आंदोलन चिघळल्यानंतर मनोज जरांगे पाटील त्या गावातून त्यांना फरार व्हावं लागलं थोड्या काळासाठी. आणि मग ते आंदोलन दडपल्यानंतर त्यांना ते आंदोलन दडपता आलं नाही आणि संपूर्ण ग्रामस्थांनी आणि त्या आजूबाजूच्या खेड्याने त्यांना इतका पाठिंबा दिला आणि हे आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे भारत देशामध्ये पंतप्रधानांना या आंदोलनाची धग त्यांना सोसावी लागली. आणि कोण मनोज जरांगे पाटील हे पंतप्रधानांना कबूल करावं लागलं. आणि त्या अंतरवाली सराटीला आदल्या दिवशी जो भ्याड लाठीहल्ला झाला त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कोंडी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून त्याचा निषेध केला. आणि कोंडी ग्रामस्थांनी त्याला इतका भरभरून प्रतिसाद दिला, रास्ता रोको केला. साहेबांच्या विनंतीला मान देऊन आम्ही अगदी ठाम आम्ही तिथं राहणार होतो. परंतु परिस्थिती चिघळाच्या बाहेर आहे. साहेबांनी विनंती केली, आपल्याला पुढे बी आंदोलन तुम्हाला करायचे असतील तर व्यवस्थित आपण मिळून एकमेकाला सहकार्य करून हे आंदोलन करूयात. मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे सर्वांना माहीत आहे, सर्वांना मिळावं असं वाटतं. म्हणून शांततेच्या मार्गातून हे आंदोलन आपण करूया. साहेबांच्या विनंतीला आम्ही शिंदे साहेबांच्या विनंतीला मान देऊन हे रास्ता रोको आंदोलन आम्ही पहिल्यांदा तिथं थांबवलं. अन्यथा संपूर्ण तरुण वर्ग आपला ठाम होता, कुठल्याही परिस्थितीत रस्त्यावरून बाहेर यायचं नाही असा विषय होता. परंतु साहेबांनी सांगितलं आणि शांततेच्या मार्गातून आम्ही तो लढा चालू ठेवला. पुढे साखळी उपोषणाचा मार्ग अंतरवाली सराटी नंतर कोंडीमध्ये चालू झाला. साखळी उपोषण चालू असताना विविध आंदोलन आपण केली. मुंडल आंदोलन असेल, दररोज इथं वारकरी मंडळ आणि भजन असेल, दररोज असेल. आणि आपण माननीय मनोज जरांगे पाटील यांचं जे स्वागत केलं त्यामध्ये सर्वांनी अशी अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभाग घेतला. 1 दिवसाचा अवधी फक्त आपल्याला मिळाला होता. आदल्या दिवशी आपल्याला 2 वाजता मेसेज मिळाला की तुमच्या इकडे येण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे. म्हणून तयारीला लागलो. संपूर्ण गावाने इतकी चांगली साथ दिली. कोण कुठला पदाधिकारी आहे, कोण मोठा पाटील आहे, कोण उद्योजक आहे, देह भान विसरून गेले. आणि मंदिराच्या समोर आपण कोण आहोत हे विसरून कामाला लागले. आणि जे हातात काम पडेल ते काम त्यांनी केलं आणि अतिशय मोठं असं स्वागत जरांगे पाटलांचं आपण केलं. त्यामध्ये वारकरी मंडळांनी सुद्धा अतिशय महत्वाची भूमिका घेतली. जरांगे पाटलांनी ज्या वेळेस शब्द दिला होता देगाव पाटीलला की आपले तरुण तिथं गेल्यानंतर त्यांची प्रकृती अतिशय खालावली होती, परंतु फक्त मी गाडीत घेऊन हात करणार आहे अशी त्यांनी भूमिका घेतली होती. परंतु इथं आल्यानंतर
जो वारकरी मंडळाचा नाद असेल आणि जो गावकऱ्याचा उत्साह बघून त्यांनी स्वतः इथपर्यंत चालत आले, आपलं मनोगत व्यक्त केलं, आपल्या गावच्या विनंतीला त्यांनी मान दिला. सोलापूर शहर हे इतकं मोठं शहर असून सुद्धा त्यापेक्षा सुद्धा चांगलं स्वागत आपल्या कोंडी ग्रामस्थांनी केलं. असं जे बी भूमिका आपण या उपोषण स्थळावरून आजपर्यंत केलेली आहे त्याला संपूर्ण गाव ग्रामस्थांनी आणि समाज बांधवांनी तर सोडा, इतर समाज बांधवांनी सुद्धा या उपोषणामध्ये भेट दिलेली आहे, स्वतः उपोषण केलेले आहेत. दलित समाज असेल, ओबीसी समाज घटकातील सर्व जातीपंथ असतील, मुस्लिम समाज असेल, सर्वांनी या उपोषण स्थळी येऊन पाठिंबा दिलेला आहे. सर्व समाज घटकांना वाटते मराठा समाजाला आरक्षण मिळावं, परंतु काही तुटपुंजे पुढारी असतील त्यांना फक्त मीडिया समोर यायचं आहे आणि त्यांना त्यांची राजकीय पोळी भाजायची म्हणून जातीय ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी आजपर्यंतच्या मनोगतामधून वारंवार सांगतोय की गावगाड्यामधील सर्व समाज असेल हे आपण गुन्ह्या गोविंदाने नांदलं पाहिजे, तरच गावचा विकास आहे, गावची एकता नांदणार आहे. म्हणून आजपर्यंत आपण जे मुंडन आंदोलन असेल, जे आंदोलन केली, मोदींच्या नरेंद्र मोदी असेल, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळ फासण्याचा कार्यक्रम केलेला आहे. सर्वांनी अगदी उत्स्फूर्तपणे यात सहभाग नोंदवलेला आहे. म्हणून आणि सर्वात अनोखं आंदोलन जे कालचं झालेलं आहे ते महाराष्ट्रामध्ये कुठं सुद्धा झालं नाही, ते म्हणजे चूलबंद आणि गावबंद आंदोलन. फक्त आपण आदल्या दिवशी मीटिंग घेतली आणि सर्वांना आवाहन केलं की चूलबंद आणि गावबंद आंदोलन करायचं आहे. सर्व महिला भगिनींनी सुद्धा अतिशय मोलाचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद काल दिला. संपूर्ण गावाने चूलबंद आंदोलन केलं आणि भरभरून असा आपल्याला प्रतिसाद दिला. आणि अगदी शांततेच्या मार्गातून शिंदे साहेबांना आम्हाला वारंवार सूचना दिली होती. आम्ही मुंबईला जात असताना त्यांनी आम्हाला आमचं मन परिवर्तन करण्यासाठी त्यांनी त्यांची कोर्टाची साक्ष सुद्धा मध्ये ठेवून आम्हाला टेंभुर्णीमध्ये बरोबर गाठलं आणि सांगितलं की ज्या भूमिका आहेत तुम्ही शासनापर्यंत तुमच्या ज्या भूमिका आहेत आम्ही आजपर्यंत मांडलेल्या आहेत, इथून पुढे सुद्धा कोंडीच्या दररोज अपडेट या कलेक्टर साहेब असतील, महसूल खात्याला त्यांनी पोच केलेले आहेत. अतिशय मोलाचं सहकार्य पोलीस प्रशासनाचं लाभलेलं आहे. मी समस्त मराठा समाजांच्या वतीनं, कोंडीच्या वतीनं शिंदे साहेबांचं सुद्धा खरंच मनस्वी अभिनंदन करतो. मागच्या काळात सुद्धा ज्या घटना आपल्याला घडलेल्या होत्या त्यामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी केलेली आहे. काही गोष्टी बोलता येत नव्हत्या, त्यांनी पहिल्यांदा आम्हाला खडसावलं मीटिंग मध्ये, परंतु ग्रामस्थांच्या एकीचं सुद्धा त्यांनी कौतुक केलं. अशा या आपल्या या दिनक्रमामध्ये कायम पोलीस बांधवाचं आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुठलंही हिंसक आंदोलन, कुठलीही जाळपोळ असेल, कुठलंही शासकीय मालमत्तेचं नुकसान असेल, या गोष्टीमध्ये आपण पडलेलो नाही. शांततेच्या मार्गातून आपण आजपर्यंत आंदोलन केलेले आहेत. म्हणून त्यांनी सुद्धा आपल्याला भरभरून अशी साथ दिलेली आहे. त्यांचा सुद्धा समस्त मराठा समाज कोंडी यांच्या वतीनं मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्वाचं की अंतरवाली सराटी येथे माननीय मनोज जरांगे दादा यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आणि त्या आजपर्यंत त्यांनी जे सूचना केल्या होत्या त्या सूचनेचं तंतोतंत पालन आपण कोंडीवाल्यांनी केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून आपले दोन बांधव आमरण उपोषणाला बसले. गेले 6 दिवस त्यांनी आमरण उपोषण केलेलं आहे आणि त्यांना त्यांचं आत्मबल वाढवण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण संपूर्ण ग्रामस्थांनी आपला वेळ मिळेल तेव्हा या उपोषण स्थळी येऊन त्यांना पाठिंबा दिला, त्यांचं मनोबल वाढवलं. महिला भगिनींनी सुद्धा त्यांना वारंवार त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि त्यांचं मनोबल दिलं, वाढवलं, त्यांचा पाठिंबा दिला. आणि आपण जी इतकी आंदोलन केलेली आहेत, जे साखळी उपोषण असेल, जे विविध आंदोलन केली आहेत, तेवढंच या आंदोलनाला महत्व या आमरण उपोषणाला या दोघांनी केलेलं आहे. मराठा समाज त्यांचा ऋणी आहे. समस्त मराठा समाजाच्या वतीनं त्यांचं सुद्धा खरंच मनस्वी आभारी आहेत. कारण एक दिवस आपण अन्नत्याग त्या दिवशी केला तर आपली अवस्था काय झाली, तर 6 दिवस अन्नत्याग, आपल्या कुटुंबापासून लांब राहणं हे सोपं नाही. म्हणून समस्त मराठा समाज त्यांचा ऋणी आहे. मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये त्यांचं योगदान, संपूर्ण गावाचं योगदान, समाज बांधवाचं, इतर समाज बांधवाचं हे कायम लक्षात राहील. तुम्हाला मीडियाचं कव्हरेज लक्षात घेता मीडियाने सुद्धा कबूल केलेलं आहे की अंतरवाली सराटीनंतर महाराष्ट्रामध्ये दुसरं खेड कुठलं असेल तर ते कोंडी गाव आहे.
आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या आंदोलनाची दिशा केलेली आहे. मी तुम्ही बोलता मला आणि पुढचं आपलं जे दीपावली यात्रेचं नियोजन होतं, जर आंदोलन आपलं जर असं चालू ठेवायचं असलं असतं तर दिवाळीची यात्रा सुद्धा आपण कॅन्सल करणार होतो. परंतु आता मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे की गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. म्हणून त्यांच्या आपण आंदोलनाचं तंतोतंत पालन करून आपण सुद्धा आपली दिवाळी यात्रा पुढं चालू ठेवायची. हे भरत पाटील आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन करतील. पुढचं जे आपलं साखळी उपोषण वगैरे काय आहे त्याचं सुद्धा मार्गदर्शन त्यांनी करतील.